काय कुठून आला? अरे मला जे हवं ते मी मिळवतोच, तसं मी मला पाहिजे तिथे पोहोचतो, पण कधीही कुठेही कसंही. मग आता इथून असाच निघ. तू 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 कुठे चाललायस? लगोरी खेळ येतोस? गुडवन गुडवन, मला माहितीये तू तू कपडे धुवायला चाललायस. आदित्य अरे कपडे सुद्धा आहे ना धुतले की साफ होतात. अरे तू पण तुझं मन साफ करून टाक माझ्यासारखं. मी आपल्यातले सगळे गिले शिकवे अगदी विसरून गेले, तू पण विसर. बदललोय आदित्य मी, हे बघ बदललोय. वाह वाह क्या बात है, क्या फेस है. हा फेस बघू की हा फेस बघू, काही कळतच नाहीये यार. गम्मत गम्मत. हे बघ, हे तू जसे कपडे धुतोस ना, तसं तू मला धुतलंस तरीही मी काही बोलणार नाही. हा, हे कपडे जसे घासतोस ना, तसं मी माझं नाक घासायला तयार आहे. जातो का? नको 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 नको. हा, झटकून टाक. हा माझ्यावरचा तुझा राग आहे ना, सगळा असा झटकून टाक. पण यार प्लीज, या कपड्यांसारखं मला प्लीज लटकवत नको ठेवस. अरे यार तू माझं दिल दुखावतोयस यार. तू माझ्या मनाला असा चिमटा काढतोयस यार. ए बाबा नको ना, बास ना फालतूपणा. अरे यार मी तर, तू आता थांबला नाहीस ना, तुला धक्के मारून मारून इकडनं हाकलेन बरं का. ती तर सवय झाली आता मला. ओके ओके चिल. तुझा मूड बदलला तर हाक मार मला, मी इथेच असते ना आजूबाजूला. सी यू. भाई बंदो. हे थांब. कोण आहेस तू? हा काय करतोयस? तरीच म्हटलं आमच्या बागेतले पेरू चोरीला कसे झालं? पेरू म्हणजे ग्वावा. हा, पेरू म्हणजे ग्वावा. वा रे वा, इंग्रजी बोलणारा चोर दिसतोस तू. कपडेही बरं दिसतात. एक्सक्यूज मी, मी चोर नाहीये. मग आमच्या घरात काय करतो त्रास? लपून झपून काय चालवतं बोल. मी सुयश आहे, आदित्यचा मित्र. आदित्यचा मित्र आहे? हो. कधी बघितलं नाही तुला. कुठला? कॉलेजातला का शाळेतला? कॉलेज मधला नाहीये, कंपनीतला. त्या भिकारड्या कंपनीत कोण काम? भिकारडी काय? हो नाही नाही तसं नाही, म्हणजे मीच भीक मागतोय तुमच्या आदित्यकडे. मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलोय, ज्यातून फक्त मला आदित्य बाहेर काढू शकतो. पण तू खूप रागावला आणि माझं काहीच ऐकत नाही. मला काही कळे ना. मी सकाळपासून तुमच्या धाराशी उभा आहे. आता तुम्हीच काहीतरी करू शकता. तुम्ही प्लीज. उभा राहा. तू खरंच आमच्या आदित्यचा मित्र आहेस? हो. ठीक आहे, बघू, बोलू त्याच्याशी. ये 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 आदित्य. हे आदित्य, अरे येतोयस ना? ये. हो हो हो. आदित्य. हे अरे हा भाई इकडे. अरे तुझीच वाट बघतोय कधीचा. हा इथं काय करतोय? मला याचं काही ऐकायचं नाही आता. हा बिचारा सकाळपासून उन्हातानात उभा आहे आणि तुला 2 मिनिटं भेटा बोलायला काय होतं त्याला? हा बिचारा. जा रे तुझा. आदित्य, एवढा राग बरा नाही. हा दादा मामा हे तू बोलतोयस? बाबा हो, एरवी तू मला मैत्रीचे धडे देत असतोस ते. मग आता मित्राशी असं वागतात? हे हा माझा मित्र नाहीये. आदित्य यार तू असं का वागतोयस माझ्याशी? काय वाईट केलं तुझं? हे बघ मी हात जोडतो.
हो तर तुझ्या पाया पडतो वेड्या, सुयश, प्लीज 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 मला माफ कर प्लीज, असं वागू नकोस माझ्याशी. अरे आत कसा आला तू? चल बाहेर चल. अरे चल बाहेर चल, तू चल बाहेर. अरे पिंटे काय रे? मामा मामा हा इडियट कोण आहे आणि मुळात तुम्ही ह्या रेड्याला इतकं डोक्यात चढवून का ठेवलंय? हे रेडा असेल नाही तर बैल असेल, कसंही असलं तरी तो आमचा भाऊ आहे. तुम्ही आम्ही मामा आहोत आदित्यचे. मामा 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 माझी चूक झाली मामा. मामा मला माफ करा. रेडा नाही मामा 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 मी पाय शेपतो मामा. मामा इडियट. नाही नाही मी घरात सगळी कामं करतो मामा, प्लीज मला माफ करा. तुला माफी पिफी काय मिळणार नाही, वर्गणी तर बिलकुल मिळणार नाही. मामा हा बघा, माझी तुम्हाला ओळखण्यात चूक झाली तशी तुमची पण मला ओळखण्यात चूक होतीये. आमची काय चूक झाली? अहो आपलीच काय अहो, आदित्य पण चुकतोय चांगली माणसं ओळखायला. नाही कसं आहे, तसा आमचा आदित्य थोडासा साधा आहे, त्यामुळे त्याला चांगली माणसं कोण वाईट माणसं कोण हे कळण्यामध्ये थोडस गफलत होते त्याची कधी कधी. दादा मामा तू ह्याचं काय ऐकतोयस? अरे काय 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 चाललंय काय? कोण आहे हा? मी आदित्यचा मित्र आहे सुयश, डॉक्टर सुयश पटवर्धन. डॉक्टर सुयश पटवर्धन? हो हो म्हणजे तू डॉक्टर पटवर्धनांचा सर्जन मुलगा? हो तो मीच. अरे काय सांगतोस तू? अरे केवढा मोठा माणूस तू आमच्या घरी आला. ए पिंट्या जा चहा पोहे आणि पाणी घेऊन जा. अरे ये बस 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 बस. अरे काय आहे? वा वा वा. एक मिनिट, हा कोण असा मोठा लागून गेला? कशा करता चहा पोय? अरे मुंबईतल्या नंबर 1 डॉक्टरचा एकुलते एक मुलगा आहे. मुंबई सोड, परदेशातून पेशंट्स येतात त्यांच्या हॉस्पिटलमध्ये. तू जा चहा आणि पोहे घेऊन ये आणि पाणी पण घेऊन ये पटकन. जा जा लवकर. पण हा आदित्यचा मित्र कसा? नाहीच आहे. तेच तर मी मगाचपासून म्हणतोय, नाहीच आहे हा माझा मित्र. नाही नाही मी सांगतो ना, आहे हा त्याचा मित्र. ठीक आहे. हे काय? खा खा, गरमा गरम आहेत एकदम. नाही नको. अरे खा रे, खा की. नाही मॉमने सांगितलंय की बाहेरचं खाऊ नको. अरे पण हे घरचेच आहेत. हा हो पण म्हणजे काय असं दुसऱ्यांच्या घरी जाऊन सेल्फिश सारखं असं एकट्याने खाऊ नये असं सांगितलंय. काय? तुम्ही पण घ्या ना 2-2 घास. अरे आम्ही घेतलं तर मग तू काय खाणार? संपतील ना. गुड गुड गुड. नाही म्हणजे तुमचं पोट भरलं म्हणजेच माझं पोट भरलं. अरे वा, चांगले संस्कार केले तुझ्यावरती तुझ्या आई वडिलांनी. नाहीतर बहुतेक श्रीमंतांची मुलं म्हणजे माजुरडी आणि डोक्याला ताप असतात. हो मामा, अहो श्रीमंती काय आज आहे उद्या नाही. ते काय काय म्हणतात मिडल क्लास लोक, मनाची श्रीमंती. मनाची श्रीमंती ही जास्त महत्वाची आणि त्याहून जास्त महत्वाची असते ना ती मैत्री. हो की नाही आदित्य मित्रा? परत एकदा म्हण. परत एकदा म्हण ना मला मित्र, मग बघ. असं काय करतोय आदित्य? अरे एवढा चांगला सद्गुणी संस्कारी मुलगा आहे, तो तुझ्याशी नीट बोलतोय तर तुला 4 शब्द नीट बोलायला काय जातंय? अरे पण माझा जरा गोंधळ झालाय. आदित्य म्हणतो हा त्याचा मित्र नाही आणि हा म्हणतो आदित्य त्याचा मित्र आहे आणि तुम्ही दोघे तर त्याचा उदो उदो करताय. मित्र असू दे नाही तर नसू दे, पण त्याचा पाहुणचार करायला पाहिजे ना. उद्या आप्पांपासून ते आदित्यपर्यंत कोणी आजारी पडलं का त्यांच्याकडे धाव घेता येईल. अहो पटवर्धनांचं हॉस्पिटल तुमच्यासाठी 24/7 अवेलेबल आहे. तुम्ही कधीही इमर्जन्सी वाटली ना तर बिनधास्त त्या तुमचा इलाज करणं माझी जबाबदारी आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. आणि माझ्या आणि आदित्यच्या मैत्रीसाठी मी काहीही करू शकतो. पुन्हा तेच पुन्हा तेच.
अरे काय पुन्हा तेच 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 हे तुमचं काय चाललंय जरा नीट सांगा बरं सगळ्यांना. एक मिनिट मी सांगतो. हा आदित्य ह्याच्यावरती चिडलाय म्हणून तो त्याला समोर उभं करत नाही, त्याच्याशी धड दोन शब्दही बोलायला तयार नाही. अरे पण त्यांचं काही खाजगी असेल त्यात आपण कशाला पडायचं? अरे असं कसं भाई, माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही. आता ह्याला आदित्यकडून काहीतरी मदत हवी, तर आदित्यनी करायला नको, तर हा नाही म्हणतोय. अरे पण काय नेमकं हवंय काय? मला नाही माहित. म्हणजे तुला माहित नाही आणि आधीच नाही म्हणतोयस? त्याची बाजू तर ऐकून घे. मला नाही ऐकायची. नाही पण आम्हाला ऐकायचंय. हो रे डॉक्टर, हे बोल तू डॉक्टर बोल. इंदास नक्की काय हवंय तुला? सईचा हात. म्हणजे बघा, माझं आणि सईचं लग्न ठरलं होतं, अगदी एंगेजमेंट पर्यंत गोष्टी आल्या होत्या, पण मी फालतूपणा केला आणि म्हणजे मी वाईट वागलो तिच्याशी. माझ्या एकट्याची नव्हती चूक, तिची पण होती, पण तिला राग आला आणि तिने डायरेक्टली लग्नच मोडलो. तुमची शपथ, माझी शपथ, माझी शपथ. बघा, माझं मनापासून प्रेम आहे हो सईवर. मी तिच्याशिवाय जगू नाही शकत. वेळ पडली ना मी तिच्याकरता जीव देऊ शकतो. याशिवाय या जगण्याला, लाईफला काहीच अर्थ नाही. आणि या सगळ्यात जर का आमचं कोणी जुळवून देऊ शकत असेल ना, तर असा एकच आहे, तिच्या जवळचा माणूस, जीवाभावाचा खास मित्र आदित्य. हो आदित्य, मी तुला रिक्वेस्ट करते, तू काहीही कर. तू मला भिकाऱ्यासारखं वागव, हाडतूड कर, घालून पाडून बोल, हवं तर तू माझा पैसा घे, बँक बॅलन्स घे, प्रॉपर्टी घे, सगळं घे, पण मला माझी सही परत मिळवून दे आदित्य. मी का तुझ्या गोष्टीत अडकतो? तू बाहेर निघ, बाहेर निघ आधी. किती नाटक करतोस तू? मामा बघा ना, बघा ना, बघा, आमचं मोडलेलं लग्न आणि नातं जुळवून देणं आता फक्त आणि फक्त आदित्यच्या हातात आहे. आणि मित्र म्हणून त्याने आमचा हात एकमेकांच्या हातात देण्याचं काम नाहीये का? उलट हाताला हात धरून बाहेर काढतोय. बघा ना मामा. तुम्हाला नाही सांगायचं माझं काम काय आहे ते. चल निघ, चालतो. आदित्य काय करतोस तू? पाहुण्याशी असं बघतात, हाताला धरून बाहेर काढतात. बघ मामा, घरी आलेल्या पाहुण्याला मी मान देतो हे तुलाही माहितीये, पण हा पाहुणाही नाहीये आणि मान द्यायच्या लायकीचाही नाहीये. खरंच जर का पाहुण्याला मान देत असतास ना, तर ती मेघना आणि रघ्या आले होते तेव्हा यायला एवढा उशीर नसता केला. देवा, अरे दादा, आपण परत परत तेच तेच काय बोलतोय? आता तेच तेच बोलून भांडणं करायचेत का? बरं तो विषय जाऊ दे, पण ह्या विषयाचं काय? हे जे चाललंय ते बरोबर चाललंय का? नाही ना. एक मिनिट, मला दादाचं म्हणणं पटतंय. हा मामा, आधी तू जरा समजूतदारपणे वाग. अरे त्याला कुठल्या बाबतीत कसं वागायचं ते त्याचं त्याला ठरवून दे ना. आपण त्या बाबतीत नको बोलूया. अरे असं कसं बोलतोस भाई तू? आपल्या मुलाचा एका दुसऱ्या मित्राशी झगडा चाललाय, तर आपण मध्ये पडायला नको, सोडवायला नको तो गुंता. हे पहा, तुम्हाला जर का झेपत नसेल ना, तर तुम्ही जा इकडं. ठीक आहे, मी जातो. नाहीतर हा जो काही गुंता झाला ना, त्याच्यात मला बिलकुल रस नाहीये. एकतर आदित्यच्या आयुष्यात एवढा गुंता झालाय, तो सोडवणं गरजेचं आहे. नाही, आणि मला नाही ते परत परत तेच तेच बोलून भांडण करायचे. त्यापेक्षा मी जातो आणि कपडे धुतो. निदान मनाचं नाही तर कामाचं तरी ओझं कमी होईल. हा आदित्य, मला एक गोष्ट समजत नाही, तुझा ह्याच्यावरती नेमका राग काय? म्हणजे ह्यानी तुझ्या मैत्रिणीला वाईट वागवलं म्हणून राग आहे, की ह्याचं तिच्यावरती प्रेम आहे म्हणून राग आहे?
माझ्याकडे तुमच्यासारखा मामा असतो माझ्यावर ही वेळच नसते आली. माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना माझ्या मामांनी सोडवले असते. आदित्य तू लकी आहेस यार, तुझ्याकडे हे असे मामा आहेत. माझ्या आयुष्यात तर सही नाहीच आहे, पण हे असे मामा पण नाही आहेत. मामा मी तुमच्या भाच्यासारखंच आहे ना. मग माझी एक इच्छा पूर्ण करा, माझी सही परत आणा मामा. माझी सही परत आणा. अरे अरे हे ऐक जरा. अरे हा हे आदित्य, चल माझ्या बरोबर चल जरा. मामा अरे हा तू ये जरा इकडे. नाही पण तुझी नेमकी अडचण काय आहे ना तेच मला समजत नाही. अरे तुला सांगून कळणार नाही आणि सांगितलं तरी तुला पटणार नाही. अरे मग दे पटवून मला. तू पटण्यासारखं असेल तर पटेल. सांग तू मला. नाही तुला काय प्रॉब्लेम आहे त्या तुझ्या सुयश आणि सईचं लग्न होण्यामध्ये? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण सईला प्रॉब्लेम आहे ना. आणि तिलाच जर लग्न करायचं असलं आपण काय करणार? पण काय प्रॉब्लेम काय तिला? काय नाही, काहीतरी बाळबोध कारण असलं, दुसरं काय नाही. तिच्यामध्ये जर का समजूतदारपणा असता तर आजवर जशी ती वागली तशी वागलीच नसती. लक्षात येते माझ्यासाठी. दादा मामा बर समजा मी म्हणतो तिला एक अक्कल नाही, पण तुलाही तिच्यासारखंच वाटतंय की तिचं ह्याच्याशी लग्न होऊ नये म्हणून? मामा अरे कारण तो सुयश तुला वाटतो ना तेवढा सरळ नाहीये. मग तुझी सई तरी कुठे सरळ आहे? आपली तुझी मैत्रीण आहे म्हणून तुला तिच्याबद्दल कळणं वगैरे वाटते इतकंच, तर ती काय एक नंबरची भांडकुदळ, संस्कार नसलेली, रीतभात नसलेली. आता हिच्यासारख्या मुलीशी जर हा श्रीमंत घरातला डॉक्टर सुयश लग्न करायला तयार असेल, आतुर असेल, तर ते तिचं नशीबच म्हणायचं. आता ह्या उपरी ती जर का ह्याला नाही म्हणत असेल ना, तर मी म्हणतो तशी तिच्यासारखी बिंडोकटीच आहे, ह्याच्याबद्दल काही शंका नाही. पुरे ना दादा मामा. अरे तू सईबद्दल वाईट बोलायला लागलास की थांबतच नाहीस. बरं ठीक आहे की असं समज की ती हुशार, सर्व गुणसंपन्न, सद्गुणी, मी बिंडोक. पण मग मला सांग, तिच्यासाठी योग्य मुलगा कोण? तू नाही ना. तू असणं शक्यच नाही, कारण तुमच्यामध्ये मैत्रीशिवाय दुसरं काहीच नाही असं तूच म्हणालीस, बरोबर की नाही? मी काय म्हणतो, मी मगाशी तुझ्याकडे पुरावा मागितला होता की नाही, तू हाच पुरावा आहे असं समज ना. म्हणजे हे बघ, म्हणजे हा मुलगा मला पसंत आहे, सई त्याला पसंत आहे. त्या दोघांचं लग्न जुळवून देणं हे मला आवडलं असतं, पण ते माझ्या हातात नाहीये, ते तुलाही माहितीये. पण त्या दोघांचं लग्न जुळवून देणं हे तुझ्या हातात आहे, हे मला माहिती आहे आणि ते तुलाही माहितीये. त्यामुळे तू ह्या दोघांचं लग्न जुळवून दे. हे जर का तू जुळवून दिलंस तर तो पुरावाच असेल, हो की नाही? बघ आता, म्हणजे माझं मन राखायचं का तिचं मन राखायचं? दादा मामा ठीक आहे, तुझ्यासाठी आणि सईसाठी मी करेन सुयशला मदत. फक्त तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस रे.